नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती। तर आज आपण आलो आहे नाशिक येथे सुला वायनाड एक्सप्लोर करण्यासाठी। तर चला तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला। भारतामधून जी बाहेरच्या देशांमध्ये सर्वात जास्त वाईन एक्सपोर्ट केली जाते ती म्हणजे नाशिक मधून। त्याच्यामुळे नाशिकला वाईन कॅपिटल म्हणतात। आता बघा, आपण भरती करताना भरपूर वेळा अभ्यास करतो, सांस्कृतिक राजधानी कोणती, ऐतिहासिक राजधानी कोणती, तसंच नाशिकला वाईन कॅपिटल म्हणून ओळखलं जातं। तर ज्या वेळेला आपण सुला वायनाडच्या गेट वरती एंट्री करतो तर तिथे आपल्याला गेट पास मिळतो 600 रुपये प्रति व्यक्ती आणि शनिवार रविवार 1000 रुपये प्रति व्यक्ती। ज्यावेळी गेट मधून आतमध्ये एंट्री मारली, खूप छान असा एंट्रन्स आहे। 1999 साली नाशिक मध्ये उभारली गेलेली पहिली वायनरी म्हणजे सुला वायनरी। आतमध्ये एंट्री केल्यानंतर 10-15 पावलं पुढे गेल्यावरती डाव्या बाजूला आय लव्ह सुला असं नाव आहे। तर बघा, आपण ज्या वेळेला गेट मधून एंट्री करतो तर 2 पावलं आल्यानंतर पुढे डाव्या बाजूला हे असं नाव आहे आणि भरपूर जण सुरुवातीला इथंच फोटो काढत असतात, भरपूर गर्दी असते इथे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुला वायनाड मध्ये आल्यानंतर 2 रेस्टॉरंट आहेत। पहिलं म्हणजे इटालियन रेस्टॉरंट, जिथं प्रॉपर इटालियन भेटतं, आणि दुसरं म्हणजे रस्सा रेस्टॉरंट। तर आपले फोटो वगैरे काढून झाले, त्यानंतर आपण निघालो 100 मीटर अंतरावर टेस्टिंग टूरचं कुपन असणाऱ्या काउंटरकडे। इथेच बाजूला गिफ्ट शॉप आहे, यामध्ये वाईनशी रिलेटेड रिकाम्या बॉटल्स, ग्लास, ओपनर व इतर गिफ्ट्स आहेत। जवळच बॉटल शॉप आहे। सुला वाईनचे जे टेस्टिंग काउंटर आहे त्याच्या समोरच एक सुंदर असं गिफ्ट शॉप आहे। तर वाईनशी रिलेटेड इथं खूप सारे गिफ्ट्स आहेत, आपल्याला जे पाहिजे ते आपण इथून बाय करू शकतो। मध्ये छान असे टी शर्ट आहेत, बॉटल आहेत, ओपनर असेल, ग्लास असतील, तुम्हाला मी दाखवते। गिफ्ट शॉप मधून काही घेतलं नाही, कारण आपल्या घरी काचेचे ग्लास हे फक्त उन्हाळ्यात पाहुण्यांना सरबत किंवा रसना द्यायलाच बाहेर येतात। नाशिक सिटी पासून सुला वायनाड हे साधारणतः 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि इथपर्यंत येण्याचा रस्ता हा पण चांगला आहे, चांगल्या कंडिशन मध्ये तुम्ही आरामात येऊ शकता। आणि गाड्यांसाठी पार्किंग देखील आहे आणि त्या पार्किंग मध्ये मस्त आंब्याची झाडं लावलेले आहेत। आणि आपला टेस्टिंग टूरचा जो ग्रुप आहे तर त्यांना 3:30 वाजताचा टायमिंग दिलेला होता, त्यामुळे त्यानंतर जरा विरंगुळा म्हणून छान छान फोटो क्लिक केले। तर बघा, आपण एंट्री केल्यानंतर थोडंसं पुढे चालत आल्यानंतर ह्या अशा प्रकारे मोठमोठ्या बॉटल आहेत आणि या सुलाच्याच व्हेरियंट आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या। तर फोटोशूट करण्यासाठी हा खूप चांगला पॉइंट आहे। घड्याळात नजर गेली असता बघितलं तर काय, घड्याळात 3:35 झाले होते आणि आपल्या टेस्टिंग टूरची वेळ झाली होती, त्यामुळे आम्ही कुपन काउंटर पासून आत गेलो। ज्याला ज्याला पण ऑर्डर पाहिजे त्यांनी लवकरात लवकर करा, कारण की आपली रिक्षा आता पार्सल घेऊन निघाली आहे। जिथे ते आपल्याला समजून सांगणार होते द्राक्षांपासून वाईन नेमकं कशा पद्धतीने बनते। वाईन बनवायची पहिली प्रोसेस इथं असते। द्राक्षांचं जे बारीक देठ असतं ते इथे काढलं जातं आणि त्याला क्रश केलं जातं, त्यासाठी या मशीन वापरल्या जातात। त्यानंतर आतमध्ये 100 पेक्षा जास्त मोठे असे कंटेनर आहेत, ही त्यांची फर्मेंटेशन रूम आहे आणि साधारणतः या फर्मेंटेशनच्या मध्ये आंबवण्याच्या प्रोसेसला साधारणतः 20 ते 25 दिवस लागतात आणि तिथून पुढे आल्यानंतर हे ओकवूड पासून तयार केलेलं जे बॅरल आहे त्याच्यामध्ये ती वाईन साठवली जाते। इथे वाईन साठवली जाते या बॅरल मध्ये, साधारणतः 250 लिटरचा आहे, त्याच्यापासून 250 ते 300 बॉटल बनतात। आणि या बॅरलला बारीक बारीक होल्स असतात, ज्यामुळे मायक्रो क्वांटिटी मधून ऑक्सिजन हा पास होतो। आणि त्यानंतर आपण गेलो टेस्टिंग रूम कडे। यामध्ये आपण टोटल 6 वाईन टेस्ट करणार होतो, त्यामध्ये होत्या 2 रेड वाईन, 2 स्पार्कलिंग वाईन आणि 2 व्हाईट वाईन, अशा एकूण 6 प्रकारच्या वाईन ते टेस्ट करण्यासाठी देणार होते। कोणत्या वाईन सोबत कोणतं फूड खाल्लेलं चांगलं असतं हे देखील इथं सांगितलं जातं। तर त्यांनी प्रत्येकाला ग्लास दिले व त्यानंतर प्रत्येक वेळी जेव्हा ते वाईन बॉटल घेऊन प्रत्येकाला सर्व करायचे तर त्याआधी ते त्या प्रत्येक बॉटल बद्दल माहिती सांगत होते। तर आपण आता टेस्टिंग रूम मध्ये आणि इथे आपण आता 6 प्रकारच्या वाईन टेस्ट करणार आहे। मी टेस्ट करून झाल्यानंतर तुम्हाला सांगेल कोणती वाईन कशी लागते। पहिल्यांदा ग्लास हातात घेऊन त्याचा वास घेतला, लय भारी गुलाबासारखा वास आला।
ही रोजे वाईन आहे आणि हिचा वास हा गुलाबासारखा येतो। आणि नंतर एक घोट पिले, पण मला त्याची सवय नसल्यामुळे ते मोक्कार आंबट आणि तराट लागली। ही वाईन जरा थोडीशी तुरट लागते, मी बघायला म्हणून मी काही पित नाही, आपल्याला काही सवय नाही त्याची। त्यानंतर दुसरी वाईन ब्लॅक रिझर्व वाईन होती। ही शेनेन वाईन आहे, आता आपण ही टेस्ट करून बघू। हिचा कलर तर नाहीये, व्हाईट कलर आहे। ही व्हाईट वाईन आहे, ही पूर्ण पाण्यासारखी दिसते, पण पिल्यानंतर तुरट लागते। ही पण जरा तुरटच लागते। त्यानंतर ही तिसरी ग्रेनेश रोज वाईन, तिचा वास सुंदर गुलाबासारखा येत होता, त्याच्यामुळे ती टेस्ट केली, थोडीशी गोड लागली, पण मी बाकीची परत बादलीत ओतून दिली। ही आपली चौथी वाईन आहे, रेड वाईन आहे, रासा म्हणून नाव आहे हिचं। हिची कहाणी मी तुम्हाला नंतर सांगते, आधी मी ही टेस्ट करते। असो, ती टेस्ट केली, मोक्कार तुरट लागली आणि घशातून खाली जाताना गरम पडत होतं, पण आपल्याला ती पिण्याची सवय नाही, त्यामुळे बादलीत ओतून दिली। सर्वात पहिले मला कॅमेरा समोर बोलायला खूप भीती वाटते, सो काही चुकलं तर सांगा। सो कुठल्या तिन्ही भाषेत बोलू? सो येस, सो ही जी वाईन आहे, या वाईनचं नाव आहे रासा, राईट। तर हे रासा नाव पडलं कुठून, तर सुलाचे जे फाउंडर आहेत, CEO, ज्यांनी कंपनी स्टार्ट केली, त्यांनी स्वतःचं त्यांचं जे नाव आहे, त्यांचं नाव आहे मिस्टर राजीव सामंत रासा। तर त्या हिशोबाने त्यांनी सर्वात मोठी, आपली सर्वात जास्त एज ड्युरेशनची वाईन रिलीज केली आहे। तर ही जी वाईन आहे, आपण या वाईनला एज केलं आहे, म्हणजे असे सगळे आपले बॅरल्स असतात, त्या बॅरल्समध्ये आपण 1.5 वर्षाकरता या वाईनला स्टोअर केलं, राईट। तर नॉट जस्ट अबाउट दिस वाईन रासा, बट हे जे नाव येतं सुला, जी आपली कंपनी आहे, तर सुला हे नाव येतं कुठून, तर हे जे राजीव सामंत आहेत, त्यांच्या आईसाहेबांचं नाव आहे सुलभा सामंत, आणि त्यांनी ही जी कंपनी ते त्यांच्या आईच्या नावावरती स्टार्ट केली। तर फक्त एवढंच सांगायचं होतं। दिस इज व्हेरी कूल। ही पण रेड वाईनच येते रासामधली, पण ही 1.5 आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी स्ट्रॉंग आहे, म्हणजे ही जराशी स्ट्रॉंग आहे। तिचा एकच सिप घेतला, पण ते मला जमलं नाही, त्यामुळे मग मी ते बादलीत परत एकदा ओतून दिली। जर आपल्याला वाईन प्यायची नसेल तर आपण टेस्ट करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ओतून देऊ शकतो। व त्यानंतर 6वी आणि शेवटची वाईन मस्कॅटो, म्हणून ही स्पार्कलिंग वाईन आहे। हिचा वास जो आहे तो एकदम फळांसारखा वास येतो। ही 6 नंबर वाईन आहे, मस्कॅटो वाईन आहे, ही एकदम स्वीट आहे, म्हणजे जो वास घेतल्यानंतर फळांचा वास येतो। आता मी टेस्ट करते। लिची किंवा जसं आपण फळाच्या दुकानात गेल्यावरती वास येतो ना, सेम टू सेम तसाच या वाईनचा वास। टेस्ट पण खूप छान आहे, एकदम गोड लागते आणि याच्यात अल्कोहोल खूप लो आहे। पण मी याचा देखील एकच घोट पिला आणि टेस्टिंग टूर संपवत मी निघाले वरती असणाऱ्या कॅफेकडे, कारण प्रचंड भूक लागलेली होती। इथे वरती खूप चांगले स्टँडर्ड लोक सहकुटुंब सहपरिवार वरती बसून समोर दिसणाऱ्या द्राक्ष बागेचा नजारा बघत वाईन पिण्याचा आनंद घेत होते। आणि याच वाईनरी मध्ये मकरंद अनसपुरे यांच्या गुलदस्ता या मराठी चित्रपटाची शूटिंग देखील झाली होती। आणि इथून सुलाचा व्ह्यू खूप छान दिसतो। मग मी पण एक पिझ्झा ऑर्डर केला व त्यासोबतच काकांसाठी एक बॉटल देखील ऑर्डर केली। एक 2-3 घोट घेतले असतील, पण ते पिल्यानंतर घशात गरम पडायचं, मग त्यामुळे मी ते सगळं ओतून दिलं आणि ती बॉटल पार्सल करून आमच्या बिल्डिंगच्या सिक्युरिटी काकांसाठी घेतली। आपल्याला भरतीला प्रश्न होता, द्राक्ष उत्पादनामध्ये सगळ्यात अग्रेसर जिल्हा कोणता? तर पहिलं ऑप्शन असायचं नाशिक, आणि जर नाशिक नसेल तर दुसरं ऑप्शन असायचं सांगली। तर मग मी माहिती घेतली की द्राक्ष उत्पादनामध्ये नाशिक का अग्रेसर आहे, तर मग द्राक्षांपासून वाईन बनती, तर त्याच्यामध्ये कोणती वाईन फेमस आहे, तर सुला वाईन फेमस आहे। तर माझी इच्छा होती बऱ्याच दिवसाची की सुला वाईन नेमकी नक्की काय,
तर आज बघितलं मी नेमकी सुला वाईनयार्ड नेमकी काय आहे कसं आहे. तर इथे आल्यावर एकदम भारी वाटलं. हे छान छान फुलांचे झाड आहे तिकडे. भरती करताना मी जुन्या आणि नवीन अशा भरपूर प्रश्नपत्रिका सोडल्या. तर त्यावेळेला भरतीला प्रश्न यायचा, द्राक्ष उत्पादनामध्ये सगळ्यात अग्रेसर जिल्हा कोणता आहे. तर सरांनी सांगितलं होतं पहिला ऑप्शन असेल नाशिक, तर तो नसेल तर दुसरा म्हणजे सांगली. तर त्यावेळेला ना प्रश्न यायचा की बिनबियाची द्राक्षाची जात कोणती आहे. तर पहिलं ऑप्शन असायचं सोनाका आणि चौथं ऑप्शन असायचं शरद सीडलेस, असं चौथं ऑप्शन असायचं. तर बरेच जण काय करायचे, जो पहिला ऑप्शन आहे ना सोनाका, ते आन्सर देऊन यायचे. आता बघा शरद सीडलेस प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे शरद सीडलेस. सीडलेस म्हणजे कसं, बी नाही. आज मी इथे सुला वाईनला आले, इथे द्राक्षाची बाग होती, त्याच्यामुळे मला मी जेव्हा भरतीचा अभ्यास करत होते तेव्हाचे काही प्रश्न आठवले ते तुम्हाला सांगितले. आता पावसाला देखील सुरुवात झाली आणि आता मला असं वाटतं मी इथून निघावं. अशा प्रकारे सुला वाईनयार्ड माझं पूर्ण प्रकारे बघून झालंय. पण असं वाटतंय की माझं काहीतरी बघायचं राहिलंय. पण असं आता पाऊस पण यायला सुरुवात झाली आहे आणि अंधार पण पडलाय. लवकरात लवकर घरी जायचंय. बघू आता नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईल तेव्हा मी कव्हर करेल जेवढं राहिले तेवढं. तुम्ही सुला वाईनयार्डला याआधी कधी आले असाल किंवा तुम्हाला सुला वाईनयार्ड बद्दल काही माहिती असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मित्रांसोबत इथं आले तर एक दिवस तुमचा छान स्पेंड होईल. आता पावसाला सुरुवात झाली आहे. मला इथून जायचं आता ठाण्याला, उशीर पण होते आणि उद्या ड्युटीला जायचंय. तर मी इथंच करते आपल्या ब्लॉगचा शेवट आणि सुरुवात करते आपल्या परतीच्या प्रवासाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. तर आपण हे काही पेत नाही, एक युट्यूबचा व्हिडिओ शूट करायचा होता म्हणून ही बॉटल घेतली. आमचे जे सिक्युरिटीचे काका आहेत बिल्डिंगचे, त्यांना ही उरलेली वाईन देणार आहे मी. आता ही पण जी आहे ना, मागाशी टेस्ट केल्यानंतर जशी मी ओतून दिली तशी याच्यामध्ये ओतून देणार आहे आणि बॉटल त्यांना घेऊन जाणार आहे. इथे मी याच्यासाठी आले की सुला वाईन एक नाव ऐकलं होतं आणि सगळ्यात जास्त द्राक्ष उत्पादन कुठं होतं तर नाशिक मध्ये होतं. म्हणून हे सुला वाईन बघायची माझी इच्छा होती, म्हणून मी आज इथे आले.